राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात 28 डिसेंबरला वर्षा निवासस्थानी एक बैठक झाली। येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे शिंदेंची ही बैठक महत्त्वाची मानली गेली। तरी वारंवार शिंदेंची भेट घेणारे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा अधूनमधून उफाळून येत असतात। आता त्यावर शिंदेंच्या शिलेदारांना भाष्य करून या चर्चांमध्ये आणखी तेल टाकण्याचं काम केलेलं दिसतंय। तरी आता लोकसभेचं मिशन 45 पूर्ण करण्यासाठी शिंदेंना ठाकरेंच्या मदतीची गरज असणार आहे असं दिसतंय। तरी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे भावाची साथ देणार की महायुतीत सामील होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तरी राज ठाकरेंच्या शिंदे सोबतच्या भेटीविषयी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाट यांनी खूप बोलकी आणि सूचक प्रतिक्रिया दिली आहे। ते नेमकं काय म्हणाले ते पहा। काल माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा झाल्या, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता। राजसाहेबांच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्या, तर ते मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदा नाही तर काल 6व्यांदा शेअर केलेले आहे। म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। आणि काही लोकांना वाटतं की ही जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होती लोकसभेच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबांकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही। लोकसभा जिंकायची आणि हे सर्वांनी मिळून जिंकायची। मग त्यात भाजप असेल, अजितदादा राष्ट्रवादी असेल, शिवसेना एकनाथ शिंदे साहेब असतील आणि इतर पक्ष जर एकत्रितपणे येऊन जर निवडणूक लढले तर मला वाटतं 45+ जे काही टार्गेट आहे ते निश्चित कम्प्लीट होईल। आमची इच्छा आहे। ते आले हे मी म्हणत नाही, पण ते आले तर आनंदच आहे ना। एकट्याने निवडणूक लढून आता ही लोकसभा जिंकता येत नाही हे सर्वच पक्षाचं मत आहे। कोणताही पक्ष घ्या, एकट्याने निवडणूक लढवायच्या मनस्थितीत नाही। म्हणून कुणाबरोबर जर युतीमध्ये जर लढल्या गेल्या तर सगळ्यांची ताकद वाढते आणि त्या ताकदीमुळे आपल्या सीट निवडून येतील हा त्याच्या मागचा अंदाज आहे। आता शिरसाट यांनी सांगितलं ते आपण ऐकलं, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंचं एक वेगळं नातं सुद्धा आहे। म्हणजे तेही राजकीयच म्हणायला हवं, कारण राज ठाकरेंचा जो एकमेव आमदार राजू पाटील आहे हा शिंदेंचे चिरंजीव आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या कल्याण विधानसभा मतदारसंघातून येतो। त्यातच कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडून आधीच लोकसभेच्या दृष्टीनं शिंदेंवर कुरघोडी करण्यात येते। कल्याण लोकसभेवर वारंवार भाजपकडून दावा सांगितला जातोय, त्यामुळे श्रीकांत शिंदेंची जागा लोकसभा निवडणुकीला मिळवली तर तिथेही शिंदेंना ठाकरेंच्या मदतीची गरज लागणार असं दिसतंय। अशातच आता शिंदेंच्या शिलेदारांनाही राज ठाकरेंचं महायुतीत स्वागतच आहे असं म्हटलंय। राजसाहेब आले तर काय आनंद आहे, मास लीडर आहे राजसाहेब। त्यांच्या सभा चालतात, माझ्या लाखोच्या सभा ते घेतात आणि काही का असताना थोडा बहुत फरक हा होतो। आणि लोकसभा ही आमची प्रतिष्ठेची निवडणूक असल्यामुळे आम्हाला 45+ जिंकायचे असल्यामुळे आम्ही सर्वांचं सहकार्य घेणार आहोत। मग राजसाहेब आले तर त्याचा आनंदच राहील, त्याला वाईट वाटण्यासारखं काहीच। एकूणच काय तर महायुतीकडून राज ठाकरेंसाठी महायुतीची दारं ही कायम खुली आहेत असं दिसतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत राज ठाकरेंनी याआधीही मराठी पाट्या, नागरिकांकडून होणारी अमाप टोल वसुली यासह अनेक मुद्द्यांवर भेटीगाठी घेतल्यात। तर दुसरीकडे नुकतेच ठाकरे बंधू एका कौटुंबिक सोहळ्यात एकत्र आलेले दिसले होते। तर त्याआधीच शर्मिला ठाकरे ज्या राज ठाकरेंच्या पत्नी आहेत त्यांनी दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या SIT चौकशीवरून पुतण्याची बाजू घेतली होती। त्यामुळे आता ही समीकरणं बघितली तर येत्या निवडणुकांमध्ये राजगर्जना ही उद्धव ठाकरेंच्या बाजूने होणार की शिवसेनेत बंड पुकारून शिवसेना पक्षावर ताबा मिळवलेल्या शिंदेंना राज ठाकरे सहकार्य करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपल्याला याविषयी काय वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा। राजकीय घडामोडींविषयी बातम्या पाहण्यासाठी आणि वाचण्यासाठी सकाळच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि सकाळचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।